नमस्कार, आपण पाहत आहात आयुर्वेद टाइम्स आणि आजची मोठी राजकीय बातमी येते सांगलीतून। निर्णय घेणारा भाजप कोण असा थेट सवाल करत शिवसेनेचे नेते आणि जिल्हा संपर्क प्रमुख शंभूराज देसाई यांनी भाजपला सुनावले आहे। जिल्हा परिषद सत्तेबाबत शिवसेनेची भूमिका आम्हीच ठरवू असे स्पष्ट करत त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे। सांगली येथे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या नूतन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री देसाई यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, सत्ता स्थापनेबाबत पालकमंत्र्यांशी कोणतीही चर्चा झालेली नाही। त्यांनी आमचा पाठिंबा गृहीत कसा धरला, आम्ही स्वतंत्र लढलो आहोत, आमचा निर्णय ठरविणारे भाजप कोण। देसाई यांनी सांगली महापालिका निवडणुकीचा मुद्दाही उपस्थित केला। त्यांनी आरोप केला की भाजपने आधी 10 जागा देण्याचे जाहीर केले, नंतर केवळ 2 जागांची ऑफर दिली। एका लुगड्याने बाई म्हातारी होत नसते, अति तिथं माती झाली असे म्हणत त्यांनी भाजपच्या भूमिकेवर टीका केली। जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेना महायुतीत जाणार की महाविकास आघाडीकडे वळणार यावर बोलताना देसाई म्हणाले, नूतन सदस्यांची मते येथे जाणार आहेत, त्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा होईल। सोमवारी मंत्री देसाई आणि आमदार सुहास बाबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून अंतिम निर्णय त्यांच्या स्तरावर होणार आहे। सांगली जिल्हा परिषद सत्तेसाठी आता जोरदार हालचाली सुरू आहेत। भाजपचा ठाम दावा एका बाजूला तर शिवसेनेचा स्वाभिमानी इशारा दुसऱ्या बाजूला। आता पाहावे लागेल सांगलीत सत्तेचा झेंडा नेमका कोण फडकवणार। आपल्याला काय वाटतं, शिवसेना महायुतीतच राहील की वेगळी भूमिका घेईल? आपले मत कमेंटमध्ये नक्की लिहा। व्हिडिओ लाईक करा, आयुर्वेद टाइम्स चॅनल सबस्क्राइब करा आणि ताज्या राजकीय घडामोडींसाठी आमच्याशी जोडलेले रहा।